असं सुंदर फ्रीज बघायला किती छान वाटतं ना हो. तर मी हे असंच क्लीन करण्यासाठी मी तुम्हाला काही हॅक सांगणार आहे. तर ते बघण्याच्या अगोदर हे बघा, तर आमचं कार्टून कसं फ्रीजमध्ये जाऊन बसलं आहे बघा. मी सगळं सामान धुवायला बाहेर काढलं होतं ते, तर तो जाऊन बसला आहे. तर हे असंच असतं, प्रत्येक कामामध्ये अडथळा असतो. ते आता इथे बघा, इथे सोडा घेतला मी खायचा आणि लिंबू कट करून घेतलं एक मोठं. तर आता ती कसं वापरायचं बघते, सांगते. किती डाग असले फ्रीजमध्ये तरी ते एकदम झटकन निघतात, एकदम पटकन, फास्ट एकदम, न घासता वगैरे. घासणीने वगैरे घासलं तर ते त्याचे घासणीचं उमटू शकतं त्याच्यावरती रॅशेस, त्यामुळं असं आपण इझिली क्लीन करू शकतो. तर हे आपण लिंबू सोड्यामध्ये बुडवायचं आहे, जो रस आहे ते ऑटोमॅटिक त्याला लागतो आणि फक्त घासायचं आहे, काहीच करायचं नाही, फक्त त्याच्यावरती फिरवायचं असंच हलक्या हाताने. तर खूप क्लीन होतं इझिली आणि खूप छान निघतं आहे. आणि असं पूर्ण फ्रीजला लावून ठेवायचं 10 मिनिटं. तर बाकीचे भांडे धुईपर्यंत मी हे छान असं त्याला लागलेलं होतं. असं बाकीचं धुवून झालं फ्रीजचं सामान की मग मी हे छान असं अगोदर सुक्या कपड्याने पुसून घेतलं, त्यानंतर ओल्या कपड्याने छान पुसून घेतलं. किती छान क्लीन झाले तुम्ही बघू शकता. ही जी तुम्हाला आयडिया सांगितली आहे मी फ्रीज क्लीन करायची, ती मी भक्ती चेडेच्या यूट्यूबच्या चॅनलवरती बघितली होती. तर हा सारा फायदा होतो आपण यूट्यूब शॉर्ट बघितल्याचा, तर तोच मी फायदा करून घेतला आहे. हे सगळे स्टोरेज बॉक्स क्लीन करून घेतले, हे पण क्लीन करून धुवून स्वच्छ वगैरे लावून घेतलं. आणि बघा किती छान फ्रीज क्लीन झालं आणि किती सुंदर लुक आला आहे. तर एकदम छान वाटतं असं बघायला. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा आणि ही टिप्स तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला उपयोगाला येईलच. पुन्हा भेटूया, बाय.